ही दृढीकरण साक्रामेंत साजरा करण्याची मिसा अर्पण करण्यासाठी आपले मेंढपाळ बिशप थॉमस डिसोजा यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. तसेच बिशपांचे सचिव फादर बर्नार्ड यांचं देखील स्वागत. ही मिसा आपली 66 मुलं 34 बॉयज अँड 32 गर्ल्स विल बी कन्फर्म्ड इन सॅक्रामेंट ऑफ कॉन्फर्मेशन. पवित्र आत्म्याचा वर्षाव त्यांच्यावर व्हावा, पवित्र आत्म्याची दानं त्यांना मिळावी म्हणून त्यांच्यासाठी त्यांच्या पालकांसाठी या मिसामध्ये आपण प्रार्थना करू.
तसेच ख्रिस्तवासी डॉमिनिक जोसेफ कोरिया यांच्यासाठी या मिसामध्ये प्रार्थना करूया. फादर डॉन जॉन हे 75वा वाढदिवस साजरा करत आहेत, त्याबद्दल देवाचे माऊलीचे आभार मानूया. आज आम्हा सांडोर धर्मग्रामातील दृढीकरण साक्रामेंट स्वीकारणाऱ्या उमेदवारांची हृदय आनंदाने भरून आली आहेत. बिशप थॉमस, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आज येथे आमच्या समवेत मिसा साजरी करण्यासाठी व आम्हाला दृढीकरण साक्रामेंट देण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन ख्रिस्त सभेची व इतरांची प्रामाणिकपणे व प्रेमाने सेवा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. पवित्र आत्म्यामध्ये आम्ही परिपक्व व्हावे, तसेच आपल्या कॅथलिक श्रद्धेचे पूर्णपणे पालन करून आमच्या जीवनाद्वारे ख्रिस्ताची साक्ष इतरांना देण्यास आम्हाला प्रेरणा लाभावी, म्हणून कृपया आमच्यासाठी या मिसेमध्ये विशेष प्रार्थना करा. तसेच प्रिय उमेदवारांनो आणि बंधू भगिनींनो, आपले पोप फ्रान्सिस यांच्यासाठी देखील आपण प्रार्थना करूया. तसेच पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यामध्ये जी माणसं मरण पावली आहेत त्यांच्यासाठी, जे घायाल झाले आहेत त्यांना चांगलं आरोग्य लाभावं, आणि जे मृत झाले आहेत त्यांच्या कुटुंबियांचं परमेश्वराने सांत्वन करावं, म्हणून आपण प्रार्थना करूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. प्रभूची शांती तुम्हा बरोबर असो. माझ्या प्रिय तरुण तरुणींनो, आज तुमच्या जीवनामध्ये एक नवीन पेंटेकॉस्ट पवित्र आत्म्याचा जणू काही संचार होणार आहे. आणि आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे, कारण आज आपण सुवार्तिक एव्हेंजलिस्ट संत मार्कचा सण साजरा करीत आहोत. संत मार्क हे संत पेत्र आणि संत पॉल ह्या दोघांचे शिष्य होते. संत पेत्र आणि संत पॉल ह्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्याला सुवार्त दिली. He gave us the gospel, the first gospel. आपण देखील पवित्र आत्म्याने प्रेरणा घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताचे सुवार्तिक बनावेत. We need to spread the good news of our Lord Jesus Christ. त्यासाठी विशेष प्रार्थना करूया. ही पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावीत, म्हणून आपल्या पापांची आठवण करूया, परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐघाईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो.
आपण प्रार्थना करूया. हे नित्यजीवी परमेश्वरम, आमच्या समेटाचा करार म्हणून तू पुनरुत्थानाचे रहस्य घडून आणलेस. या रहस्याद्वारे आम्हाला मिळालेले नवजीवन आमच्या आचरणातून प्रकट व्हावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. दृढीकरण साक्रामेंट स्वीकारणाऱ्या आमच्या सर्व उमेदवारांना तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. पेत्र आणि योहान लोकांबरोबर बोलत असता त्यांच्यावर याजक, मंदिराचा सरदार व सदुकी हे चालून आले, कारण ते लोकांना शिक्षण देऊन येशूच्याद्वारे मेलेल्यांमधून पुन्हा उठणे आहे असे प्रसिद्धपणे सांगत होते. याचा त्यांना संताप आला. तेव्हा त्यांनी त्यांना अटक केली आणि संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यंत त्यांना चौकीत ठेवले. तथापि वचन ऐकणाऱ्यांतील पुष्कळांनी विश्वास ठेवला आणि अशा पुरुषांची संख्या सुमारे 5,000 झाली. दुसऱ्या दिवशी यहुदींचे अधिकारी, वडील व शास्त्री हे आणि प्रमुख याजक हन्ना आणि कैफा, योहान, अलेक्झांद्र व प्रमुख याजकाच्या कुळांतील जितके होते तितके येरुशलेमात एकत्र जमले आणि त्यांनी त्यांना मध्ये उभे करून विचारले, तुम्ही हे कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले? तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांना म्हणाला, अहो लोक अधिकाऱ्यांनो व वडीलजनांनो, एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा झाला याविषयी आमची आज चौकशी व्हायची असेल तर तुम्हा सर्वांना व सर्व इस्रायल लोकांना हे कळवा की ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, ज्याला देवाने मेलेल्यांमधून उठवले, त्या नाझरेतकर येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्यापुढे उभा राहिला आहे. तुम्ही बांधकाम करणाऱ्यांनी तुच्छ मानलेला जो दगड कोनशिला झाला आहे तो हाच आहे आणि तारण दुसऱ्याकडून नाही, कारण ज्याच्याद्वारे आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. प्रभूचा शब्द. प्रतिसाद. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे. नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे. हालेलुया. प्रभूला धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे, त्याचे वात्सल्य अनंत आहे. आता इस्रायलच्या घराण्याने म्हणावे, त्याचे वात्सल्य अनंत आहे. प्रभूला भिणाऱ्याने म्हणावे, त्याचे वात्सल्य अनंत आहे. प्रतिसाद. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे. ही परमेश्वराची करीण आहे, ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. प्रभूचा हा दिवस आहे, या दिवशी आपण उल्हास व आनंद करूया. प्रतिसाद. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे. हे प्रभू आम्हाला वाचव. हे प्रभू आमची भरभराट कर. प्रभूचे नाम धारण करून येणारा धन्य आहे. प्रभू सदनातून आम्ही तुला आशीर्वाद देतो. प्रभू परमेश्वर आमचा प्रकाश आहे. प्रतिसाद. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे. प्रभूचा हा दिवस आहे, या दिवशी आपण उल्हास व आनंद करूया. प्रभू तुम्हा बरोबर असो. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन.
त्यानंतर तिबिरियाच्या समुद्राजवळ येशू शिष्यांना पुन्हा प्रगट झाला आणि तो ह्या प्रकारे प्रगट झाला. शिमोन पेत्र, दिदुम म्हटलेला थोमा, गालिलातील काना येथला नथनेल, जब्दीचे मुलगे व त्याच्या शिष्यांपैकी दुसरे 2 जण हे एकत्र जमले असता शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, मी मासे धरावयास जातो. ते त्याला म्हणाले, आम्हीही तुझ्याबरोबर येतो. तेव्हा ते निघून मचव्यात बसले, पण त्या रात्री त्यांनी काहीही धरले नाही. मग पहाट होत असता येशू समुद्र किनाऱ्यावर उभा होता. तथापि तो येशू आहे असे शिष्यांनी ओळखले नव्हते. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, मुलांनो, तुमच्याजवळ काही खावयाला आहे काय? त्यांनी त्याला उत्तर दिले, नाही. त्याने त्यांना म्हटले, मचव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका, म्हणजे तुम्हाला सापडेल. म्हणून त्यांनी ते टाकले. तेव्हा माशांचा घोळका लागल्यामुळे ते त्यांना ओढवेना. ज्या शिष्यांवर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, अरे, हा तर प्रभू आहे. हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घालून तो कमरेशी गुंडाळून घेतला, कारण तो उघडा होता, आणि त्याने समुद्रात उडी टाकली. दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढीत ओढीत होडीतून आले, कारण ते किनाऱ्यापासून दूर नव्हते, सुमारे 200 हातांवर होते. मग किनाऱ्यावर उतरल्यावर त्यांनी कोळशाचा विस्तव आणि त्यावर घातलेली मासळी व भाकर पाहिली. येशूने त्यांना म्हटले, तुम्ही इतक्यात धरलेल्या मासळीतून काही आणा. तेव्हा शिमोन पेत्राने मचव्यावर चढून 153 मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनाऱ्यावर ओढून आणले. तितके असतानाही जाळे फाटले नाही. येशू त्यांना म्हणाला, या, न्याहारी करा. तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजले, म्हणून आपण कोण आहात हे त्याला विचारावयास शिष्यातील कोणी धजला नाही. येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली, तशीच मासळीही दिली. येशू मेलेल्यातून उठल्यावर आपल्या शिष्यांना प्रगट झाल्याची ही 3री वेळ. प्रभूचे शुभवर्तमान. दृढीकरण साक्रामेंत स्वीकारणाऱ्या सर्व उमेदवारांनी कृपया उभे असावे. प्रिय बिशप, या उमेदवारावर तुम्ही परमेश्वराचा आशीर्वाद मागावा आणि त्यांना पवित्र आत्म्याच्या परिपूर्णतेत दृढ करावे, अशी मी आपणाजवळ विनंती करीत आहे. दृढीकरण साक्रामेंत स्वीकारण्यास सदर उमेदवार पात्र आहेत याविषयी तुमची खात्री पटलेली आहे का? होय बिशप. या संपूर्ण वर्षभरात त्यांची आध्यात्मिक जडणघडण करणाऱ्या धर्मशिक्षकांजवळ आणि अन्य संबंधित व्यक्तींजवळ पुरेशी चौकशी केल्यावर दृढीकरण साक्रामेंत स्वीकारण्यास हे उमेदवार पात्र आहेत अशी माझी खात्री झाली आहे. माझ्या प्रिय उमेदवारांनो, पवित्र ख्रिस्त सभेने जो अधिकार मला दिला आहे त्यानुसार तुम्हाला पवित्र आत्म्याच्या परिपूर्णतेत दृढ करण्यासाठी मी तुमचा स्वीकार करत आहे. देवाला धन्यवाद. बोला सर्व उमेदवार. सिट. My dear young friends, do you know what is fishing? मच्छीमारी तुम्हाला माहीत आहे का? मच्छीमारी कधी केली आहे? जर तुम्ही जाऊन आपल्या कोळी बांधवांना अरणाला किंवा कोळीवाड्यात सांगितलं, मी सांगतो ना तिथे मच्छीमारी करा,
मासे येईल, भरपूर मासे येईल. ते ऐकतील का? ते ऐकतील तुमचं? मागच्या शुभवर्तमानात काय झालं? एक सुताराचा मुलगा, प्रभू येशू ख्रिस्त कोण होता माहीत आहे ना? कार्पेंटर सन. एक सुताराचा मुलगा. पेत्र कोण होता? कोळी होता. तो मच्छीमारी करायला गेला होता. त्याला सांगतो तिकडे मासा जाळी टाक. पण हा मच्छीमारी करणारा कोळी काय करतो? ही लिसन्स. तो त्या अनोळखी व्यक्तीचं ऐकतो. Jesus is a stranger for them that time. They did not recognize that he is Jesus. He was a stranger. But once they listened to Jesus, they recognized who he was. And therefore they said, he is our Lord. हा प्रभू आहे. अशाच प्रकारचं वाक्य आपला आश्रयदाता संत थॉमस ह्यांनी देखील केलेलं आहे याच पार्श्वभूमीवर. आणि ते शुभवर्तमान येत्या रविवारी आपण ऐकणार आहोत. माझा प्रभू माझा देवा. अ टेस्टिमनी ऑफ विटनेस. परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे, तो आमचा परमेश्वर आहे, अशी साक्ष आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलेली आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये देखील तशाच प्रकारची साक्ष आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये पेत्र ज्या रोमन अधिकाऱ्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला मारलं, क्रुसावर खेळलं, त्यांच्यासमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो की त्याच ख्रिस्तासाठी मरण्यास आम्ही तयार आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही तुम्हाला ही शिकवण देत आहोत. प्रेषितांच्या जीवनातील हा जो बदल झाला, द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द अपॉसल्स, हा पुनरुत्थानाचा एक प्रूफ आहे, एक साक्ष आहे. प्रिय उमेदवारांनो, पेंटेकॉस्टच्या दिवशी जे प्रेषितांच्या जीवनामध्ये घडलं तेच दृढीकरण साक्रामेंताद्वारे तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे. द सॅक्रमेंट ऑफ द कॉन्फर्मेशन is the sacrament of the third person in the Trinity. आणि आपण पुनरुत्थान काळामध्ये आहोत. आणि पुनरुत्थान काळामध्ये परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला पुनरुत्थित केला आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या त्रैक्यातील परमेश्वर दुसरा व्यक्ती आहे. सो इन अ वे टुडे यू आर एक्सपिरियन्सिंग two great persons of the Trinity. दोन महत्त्वाचे व्यक्ती जे आहेत पवित्र त्रैक्यातील, त्यांच्यावर तुम्ही चिंतन करत आहात. आणि पुनरुत्थानाचा हा सण 50 दिवसाचा आहे, म्हणजेच ईस्टरपासून पेंटेकॉस्टपर्यंत. पेंटेकॉस्टच्या दिवशी प्रेषितांच्या जीवनामध्ये जे घडलं ते आज तुमच्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्ही श्रद्धेमध्ये दृढ झाला आहात. यू विल बी हॅपी टू से यू आर कन्फर्म्ड. काय घडलं? पेंटेकॉस्टच्या दिवशी एक नवीन सुरुवात झाली. इट वॉज अ न्यू बिगिनिंग. इट वॉज अ न्यू इनिशिएटिव्ह. द होली स्पिरिट ट्रान्सफॉर्म द हार्ट्स, renewed the hearts and made the disciples, apostles to be on a mission. कशा प्रकारे
पवित्र आत्मा कार्य करतो, ह्यावर आपण आता चिंतन करूया. पहिली गोष्ट, पवित्र आत्मा आपल्याला शहाणपण देतं. द होली स्पिरिट गिव्ज अस विजडम टू टेक डिसिजन्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ माय डिअर यंग फ्रेंड्स. जुन्या करारामध्ये आपल्याला सॉलोमन राजाचं उदाहरण आहे. सॉलोमन राजाला परमेश्वराने विचारलं, तुला काय पाहिजे ते माग. सॉलोमन राजाला परमेश्वराने सांगितलं, तुला किती शक्ती पाहिजे, सामर्थ्य पाहिजे ते माग. तुला किती संपत्ती पाहिजे, धनदौलत पाहिजे ती माग. पण सॉलोमन राजाने परमेश्वराकडे काय मागितलं? सॉलोमन राजाने परमेश्वराकडे संपत्ती मागितली नाही, शक्ती मागितली नाही. सॉलोमन राजाने परमेश्वराला सांगितलं, चांगलं काय वाईट काय ह्यामधील फरक जाणण्याची शक्ती, शहाणपण मला बहाल कर. होय माझ्या प्रिय तरुण तरुणींनो, पवित्र आत्मा आपल्याला शहाणपण देतं आणि या शहाणपणाद्वारे आपण योग्य असा निर्णय घेऊ शकतो आणि त्या निर्णयाद्वारे आपण परमेश्वराचा गौरव करू शकतो, परमेश्वराची साक्ष देऊ शकतो. सत्याचं जीवन जगण्यासाठी, न्यायाचं जीवन जगण्यासाठी, शांतीचं जीवन जगण्यासाठी आपल्याला प्रेरणा आणि शक्ती प्राप्त होऊ शकते. दुसरी गोष्ट, पवित्र आत्मा गिव्ज अस करेज टू फेस चॅलेंजेस. जीवनामध्ये अनेक समस्या आहेत, अनेक आव्हाने आहेत. जर आपण आजूबाजूला बघितलं तर आपल्याला दिसतं की देर इज इकॉनॉमिक इनबॅलन्स, आर्थिक विषमता आहे. जर आपण आजूबाजूला बघितलं तर सर्व युद्धजनक परिस्थिती आहे, भांडणं आहेत, वैर आहे, सूड भावना आहे. जर आपण आणखीन चिंतन केलं तर आपल्याला दिसत आहे की द सोसायटी इज सफरिंग फ्रॉम मॉरल कॉम्प्लेक्सेस. नीतिमत्ता ढासळत चाललेली आहे. जर आपण चिंतन केलं तर आपल्याला दिसतं की सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. अशा या पार्श्वभूमीवर आपल्याला घाबरून चालणार नाही. वी नीड टू बी करेजियस. आणि पवित्र आत्मा आपल्याला हे सामर्थ्य देतं. आपल्या जीवनातील प्रश्न, आपल्या जीवनातील आव्हानं, आपल्या जीवनातील समस्या ह्याला सामोरे जाण्यासाठी आणि ते जणू काही मोडून काढण्यासाठी पवित्र आत्मा आपल्याला शक्ती देतं. आणि तशाच प्रकारचा अनुभव प्रेषितांच्या जीवनामध्ये त्यांना आलेला आहे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त झाल्यानंतर ते जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ख्रिस्ताची सुवार्ता घोषविण्यासाठी तयार होतात. तिसरी गोष्ट माझ्या प्रिय तरुण तरुणींनो, पवित्र आत्मा आपल्याला देतं आणि ते म्हणजे परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव. द होली स्पिरिट गिव्ज अस द एक्सपिरियन्स ऑफ लव टू सर्व सेल्फलेसली. आज प्रेमाविषयी फार संकुचित भावना निर्माण झालेली आहे. लव इज द मोस्ट मिसअंडरस्टूड कॉन्सेप्ट. अशा या पार्श्वभूमीवर पवित्र आत्मा आपल्याला प्रीतीमध्ये वाढण्यासाठी आणि त्याद्वारे सेवाभावी जीवन जगण्यासाठी, निस्वार्थी सेवा करण्यासाठी आपल्याला आमंत्रण करीत आहे. पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला जे शेवटचं एन्सिक्लिकल दिलं, डेलेक्सिस नॉस, त्यामध्ये पोप फ्रान्सिस म्हणतात, ही लव्ड अस फर्स्ट. परमेश्वराने प्रथम आपल्यावर प्रेम केलं आहे. त्या परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव पवित्र आत्मा आपल्याला देतं आणि त्या परमेश्वराच्या प्रेमाने प्रेरित होऊन मग आपण सेवाभावी जीवन जगावं अशी अपेक्षा आहे. प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर आपल्या प्रत्येकाला वेगवेगळी संधी, ऑपॉर्च्युनिटीज
प्राप्त करून देतो. आपल्यामध्ये जे कौशल्य आहे, आपल्यामध्ये जे टॅलेंट्स आहेत, आपल्यामध्ये जी ऊर्जा आहे, एनर्जी आहे, त्याचा चांगला वापर करण्यासाठी, समाज हितासाठी आणि जबाबदारी स्वीकारण्यासाठी परमेश्वर आपल्याला बोलावत असतो. यशाया संदेष्टाला परमेश्वराने विचारलं होतं, ही जी परिस्थिती आहे ती बदलण्यासाठी कोण तयार आहे? आणि यशाया संदेष्टा म्हणतो, हिअर आय ॲम लॉर्ड टू डू युअर विल. आज दृढीकरण साक्रामेंट स्वीकारताना आपल्याला अशाच प्रकारे यशाया संदेष्टाच्या भाषेमध्ये परमेश्वराला सांगायचं आहे, होय प्रभू, मी तयार आहे, मला पाठव. हे सगळं कधी घडेल? जेव्हा आपण श्रद्धेमध्ये परिपक्व होऊ. when we will be grounded and rooted in faith. आणि आपण श्रद्धेत परिपक्व आहोत ह्याचं चिन्ह काय? तर स्तोत्रकार पहिल्या स्तोत्रामध्ये आपल्याला सांगतो, श्रद्धेमध्ये दृढ असलेली व्यक्ती ही नदी काठी लावलेल्या झाडाप्रमाणे आहे. नदीकाठी लावलेलं झाड हे हिरवंगार असतं. नदीकाठी लावलेलं झाड हे फुलांनी फळांनी बहरलेलं असतं. ज्यांची श्रद्धा दृढ आहे त्यांच्या जीवनाचं वृक्ष देखील अशाच प्रकारे हिरवंगार टवटवीत फुलांनी फळांनी बहरलेलं असतं. ह्याचे अनेक उदाहरण आज आपण समाजामध्ये आपल्या ख्रिस्त सभेमध्ये पाहत आहोत. आणि म्हणून श्रद्धेमध्ये दृढ होण्यासाठी आणि त्या श्रद्धेची साक्ष देण्यासाठी हा दृढीकरण साक्रामेंट आपल्याला प्रेरणा आणि स्फूर्ती देतं. शेवटी माझ्या प्रिय तरुण तरुणींनो, संत पॉलची आपल्याला शिकवण आहे. संत पॉल रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये अध्याय 10 ओवी 9 मध्ये आपल्याला सांगतो, जर आपण ओठांनी प्रकट केलं की येशू हा प्रभू आहे, जर आपण हृदयामध्ये विश्वास ठेवला की प्रभू पुनरुत्थित झाला, तर आपलं तारण आहे. Our salvation is from the risen Lord, and this salvation we will get if we profess our faith. प्रवचनानंतर जी श्रद्धा प्रकटीकरण आहे हे अशाच प्रकारचं एक चिन्ह आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय तरुण तरुणींनो, हे जे प्रकटीकरण तुम्ही करणार आहात ते तुमच्या जीवनाचा भाग व्हावा आणि त्याद्वारे तुम्हाला पवित्र आत्मा मिळावा आणि त्या पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला शहाणपण, धैर्य आणि परमेश्वरी प्रीतीचा अनुभव यावा. म्हणून आजच्या दिवशी विशेष प्रार्थना करूया. आता उमेदवार बाप्तिस्माच्या वचनांचे नूतनीकरण करतील. भाविकांना विनंती आहे की त्यांनी देखील आपल्या श्रद्धेच्या वचनांचं नूतनीकरण करायचं आहे. माय डिअर यंग फ्रेंड्स, हे जे तुम्ही आता नूतनीकरण करणार आहात हे तुमच्या आईवडिलांनी आणि धर्म आईबापांनी तुमच्या बाप्तिस्माच्या वेळी तुम्ही लहान असताना तुमच्यातर्फे दिलं होतं आणि आता तुम्ही स्वतःहून देणार आहात. तुम्ही सैतानाचा धिक्कार करता काय? त्याच्या सर्व दुष्कर्मांचा धिक्कार करता काय? त्याच्या सर्व पोकळ आश्वासनाचा धिक्कार करता काय? स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? येशू ख्रिस्त हा त्यांचा एकमेव पुत्र, आमचा प्रभू, तो कुमारी मरियेपासून जन्मला, त्याला खुर्सावर खेळण्यात आले, तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले, तो मेलेल्यांतून उठला आणि आता परमेश्वर पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे, यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? प्रभू व जीवनदाता पवित्र आत्मा जो पुनरुत्थानानंतर 50व्या दिवशी पेंटेकॉस्टच्या दिवशी प्रेषितावर उतरला आणि
जो आज दृढीकरण साक्रामेंटाद्वारे तुम्हाला दिला जाणार आहे त्यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा एकोपा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सर्व काळची जीवन यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? ही आमची श्रद्धा आहे, ही ख्रिस्त सभेची श्रद्धा आहे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ठाई आम्ही ही श्रद्धा मोठ्या अभिमानाने प्रकट करतो. आता उमेदवारांसाठी खास प्रार्थना केली जाईल. सर्व उमेदवारांनी हात जोडायचे आहेत, माना वाकवायचे आहेत. भाविकांना विनंती आहे की त्यांनी उमेदवारांसाठी प्रार्थना करायची आहे. धर्मगुरू आपला हात उंच करून या प्रार्थनेमध्ये सहभागी होतील. थोडा वेळ शांत राहून आपण मुख प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या बापा, पाणी आणि पवित्र आत्मा याद्वारे तू तुझ्या मुलामुलींना पापापासून मुक्त केलेस आणि त्यांना नवजीवन बहाल केलेस. आता त्यांचा मदतनीस व मार्गदर्शक होण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याला त्यांच्यावर पाठव. त्यांना शहाणपण व समज, ज्ञान व आदरभाव ह्यांचा आत्मा दे. तुझ्या उपस्थितीत त्यांना विस्मय आणि विनम्र बुद्धी या आत्म्याने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. ओवेन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. शरद, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. हॅन्सी, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. सेजल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. तेजस, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. गेल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. शविन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. नैली, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. आदित्य, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. फ्लेर, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. जियन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. माधुरी, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. इतन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. किंबर्ली, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. जरमया, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. साफिया, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो.
छेडन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. ख्रिश्चन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. एडन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. क्विन्सी पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. ब्राइस पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. सियाना पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. नॅश पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. रीस पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. एल्टन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. लिनल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. एड्रियन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. मलाइका पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. डॅनियल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. ॲलिस पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. सॅम्युअल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. पॉल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. वॉल्डन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. सारा पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. रॅन्सल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. जिनेल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. सॅन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. तनिष्का पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. डायलन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. लीन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. जेडन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. मारिया पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. स्वेल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. अलिशा पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. ॲरिस पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. इवानका पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. मॉरियस पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. रिनेल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो.
वेलॉन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. मेलानी पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. जुआन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. सायना पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. नेथन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. लिसा पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. क्रेडन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. त्रिशा पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. सॅम्युअल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. रिया पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. रुवेन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. आयुष पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. एडन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. मेगन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. सिमियन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. टिया पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. रायन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. ऑरेल पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. सनन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र आत्म्याने आपल्याला दिलेल्या श्रद्धा, आशा आणि प्रीती ह्यात आपण जे एक आहोत, त्याचप्रमाणे आपल्या देवपित्याकडे प्रार्थना करताना एक होऊया. आपलं उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपली श्रद्धा बळकट व्हावी म्हणून सतत प्रयत्नशील असणारे आपले बिशप थॉमस डिसोजा, सर्व बिशप, धर्मगुरू, धर्मभगिनी या सर्वांना पवित्र आत्म्याचे संरक्षण व मार्गदर्शन लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. पवित्र आत्म्याच्या दानाने आम्ही देवाची मुले दृढ झाली आहेत. श्रद्धा व प्रीतीत मुळावलेल्या जीवनाद्वारे आम्हास ख्रिस्ताची साक्ष देता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. मातापित्याने व धर्मपालकाने आम्हाला श्रद्धेत वाढवण्यासाठी सहाय्य केले. त्यांना चांगले आरोग्य लाभावे व त्याने शब्दाने व कृतीने आम्हा मुलांस ख्रिस्ताच्या मार्गावर वाटचाल करण्यास प्रेरित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. परमेश्वर पवित्र आत्म्याने सर्वांना एकत्रित करतो. त्याने प्रभूच्या गौरवशाली आगमनापर्यंत श्रद्धा व प्रीतीत वाढवण्यास आम्हाला मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.
थोडा वेळ शांत राहून वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. विशेष करून आपण आपले जे कॅटेकिस्ट आहेत, धर्मशिक्षक आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करूया. आजचे आपले जे मद्रीण पद्रीण आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आपल्या देशामध्ये विशेष करून काश्मीर विभागामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून प्रार्थना करूया. उद्या आपले पोप फ्रान्सिस ह्यांचा अंत्यविधी आहे. अंत्यविधीची उपासना चांगल्या प्रकारे पार पाडावी म्हणून प्रार्थना करूया. हे परमेश्वर पित्या, तुझा पवित्र आत्मा तू प्रेषितावर पाठवला. प्रेषिताद्वारे व बिशप्स त्यांचे उत्तराधिकारी ह्यांच्याद्वारे तुझ्या लोकांना तू पवित्र आत्मा देतोस. पुनरुत्थानानंतर 50व्या दिवशी सुरू झालेले पवित्र आत्म्याचे कार्य श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयात अखंड सुरू राहो. नवीन पेंटेकॉस्टचा जीवनदायी अनुभव आमच्या कुटुंबात, गाव परिवारात, धर्मक्रमात व धर्मप्रांतात सर्वांना येवो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो.
बंधू भगिनींनो, तुमच्या आणि माझ्या आपले बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, पुनरुत्थानाच्या वरदानामुळे आमच्या जीवनात निर्माण झालेले नवचैतन्य पूर्णतेला नाही, क्षणभंगूर गोष्टीवरून आमचे लक्ष काढून स्वर्गीय राज्यावर दृष्टी केंद्रित करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व आनंददायक आहे. विशेषतः या पुनरुत्थान काळामध्ये ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला याचे मोठ्या आनंदाने आम्ही स्तवन करावे हे आमचे कर्तव्य आहे. ख्रिस्त हे जगाचे पापे दूर करणारे खरे कोकरू आहे. आपल्या मरणाने त्याने आमचे मरण नष्ट केले. मरणांतून पुन्हा उठून त्याने आम्हाला आमचे जीवन परत मिळवून दिले. त्याच्या पुनरुत्थानाने हर्षभरित होऊन संपूर्ण जग तुझे स्तवन करते. स्वर्गातील सर्व अधिष्ठा आणि दूत गायकवृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वइच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या
आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास व तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावी असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. थॉमस डिसोजा आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. हे प्रभो, या तुझ्या सेवकांवर आज तू दृढीकरण साक्रमेंताद्वारे तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव केलेला आहेस. त्यांची आठवण कर आणि त्यांना तुझ्या कृपेमध्ये राहू दे. या जगांतून बोलावून घेतलेल्या पोप फ्रान्सिसची तू आठवण कर. ते तुझे सेवकांची आठवण करीत असताना ते तुझ्या पुत्राच्या मरणात एकरूप झाले आहेत. त्याचप्रमाणे त्यांना तुझ्या पुत्राच्या पुनरुत्थानात देखील सहभागी कर. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत, जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगाने युगे ज्या संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहाप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडवू. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेचे आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. ही प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. प्रेम भावनेने आपण एकमेकास शांती वंदन करूया.
ही पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेले धन्य. पान क्रमांक 140. करीत असे मी नवीन सारे, पेज नंबर 140. पान क्रमांक 148 पवित्र आत्म्या ये झणी रे, पेज नंबर 148. God.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, ख्रिस्ताठायी तारण प्राप्त झालेल्या आम्हा सर्वांना, विशेष करून पवित्र आत्मा स्वीकारलेल्या आमच्या दृढीकरणाच्या विद्यार्थ्यांचे तू संरक्षण कर. आम्हाला तुझ्या कृपेत वाढण्यासाठी सहाय्य कर. पुनरुत्थानाचा आनंद आम्हाला सतत मिळत राहो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. बंधू भगिनींनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. आपल्या पुत्राच्या पुनरुत्थानाने परमेश्वराने तुमचा उद्धार केला आहे आणि तुम्हाला आपली मुले बनवली आहेत. परमेश्वर तुम्हाला आनंदाचे वरदान देवो. मुक्तिदाताने तुम्हाला अविनाशी स्वातंत्र्य बहाल केले आहे. त्याच्या सार्वकालिक जीवनाचा वारसा हक्क तुम्हाला प्राप्त हो. तुमच्या श्रद्धेमुळे बाप्तिस्माठायी तुम्ही ख्रिस्ताबरोबर पुन्हा उठवले गेले आहात. त्याच्याबरोबर तुमचे ऐक्य सर्वकाळ टिकावे म्हणून परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आणि सर्वसमर्थ परमेश्वर, पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो सदा राहो. ख्रिस्ताच्या शांतीने जा. आलेलुया, आलेलुया. कृपया खाली बसा. प्रभूचे झाले बहुपकार, होऊ कसा मी उतराई. प्रभूला आज धन्यवाद देण्याचा दिवस आहे. या दिवसामध्ये आपण जयघोष गातो की हा दिवस प्रभूचा आहे. प्रभूने आपल्यासाठी हा दिवस निर्माण केलेला आहे, म्हणजेच प्रभूच्या पुनरुत्थानाचा दिवस. आणि ह्या काळामध्ये आपली 66 मुलं प्रभूच्या श्रद्धेमधील, प्रभूवरील श्रद्धेमध्ये, ख्रिस्त सभेवरील श्रद्धेमध्ये दृढ झालेले आहेत. आणि हे पवित्र आत्म्याचं फार मोठं दान आपल्या सर्वांना मिळालेलं आहे. आणि त्याबद्दल सुरुवातीला मी परमेश्वराचे आभार मानतो, परमेश्वराला धन्यवाद देतो, परमेश्वराचा गौरव करतो की आपल्या ह्या 66 मुलांनी धाडस केलेलं आहे, हिम्मत केलेली आहे. आणि प्रभू माझा देव आहे हे जगाला सांगण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत. आणि म्हणून केवळ ही 66 मुले किंवा त्यांची कुटुंबच नाही, तर आपल्या धर्मग्रामावर आणि ख्रिस्त सभेवर पवित्र आत्म्याचा विशेष आशीर्वाद देवाने पाठविल्याबद्दल मी देवाचे सुरुवातीला आभार मानतो. आपले बिशप थॉमस डिसोजा तरुण तडफदार आहेत आणि फार उत्साही आहेत. कायम त्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं. मात्र जो कामाचा व्याप दिवसभर असतो आणि बिशप म्हणून एवढी मागणी सर्व लोकांकडून असते आणि शक्यतो ते कोणाला निराश करत नाहीत. जेवढं शक्य होईल तेवढं सर्व ठिकाणी ते बिशप म्हणून उपस्थित राहण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आज सकाळी ते तलासरीला होते. 236 मुलांना त्यांनी दृढीकरण साक्रमेंट दिलं. संध्याकाळी ते परतले आणि 6 वाजता आपल्याकडे पुन्हा एकदा आपल्या मुलांना दृढीकरण साक्रमेंट देण्यासाठी आलेला आहे. शिवाय धर्मप्रांताचा आवाका आणि आता जी आपल्या ख्रिस्त सभेमध्ये जी विशेष घटना पोप फ्रान्सिस यांचं निधन आणि जे सगळे आता ज्या पुढील गोष्टी आहेत त्या कामाचा व्याप असताना देखील आजचा दिवस त्यांनी आपल्याला नियोजित करून दिलेला होता आणि ही वेळ आपल्यासाठी दिली. सुंदर असं आपल्याला प्रबोधन केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे प्रिय मुलांनो. त्याबद्दल आपण सर्वजण आपल्या बिशपांचे टाळ्या वाजवून आभार मानूया. थँक्यू बिशप. आणि त्यांच्याबरोबर सतत असणारे त्यांचे सचिव फादर बर्नर्ड फर्नांडिस, तसेच आपले सेमिनरीमध्ये शिकणारे ब्रदर, ते देखील बिशपांना मदत करत आहेत. थँक्यू फादर बर्नर्ड, थँक्यू ब्रदर फॉर युअर प्रेझेन्स, फॉर युअर हेल्प. येस.
My dear candidates of the sacrament of confirmation, I thank you. मी तुमचे आभार मानतो. आपण वर्षभर ह्यावर आपण चिंतन केलेलं आहे. वर्षभर आपण खूप रिफ्लेक्शन केलेलं आहे. वेगवेगळ्या सब्जेक्टवरती, टॉपिकवरती आपण खूप आम्ही बोललेलो आहोत. तुम्ही शेअरिंग केलेलं आहे, तुम्ही पार्टिसिपेट झालेला आहात आणि तुम्ही सज्ज झालेला आहात. संपूर्ण वर्षभर जी तुम्ही तयारी केलेली आहे. अँड आय एम व्हेरी हॅपी. तुमच्या सगळ्यांबद्दल मी खूप हॅपी आहे. खूप चांगली बॅच आणि खूप चांगलं कोऑपरेशन तुमच्याकडून मिळालेलं आहे. काही तुमचे क्लासेस, तुमचं टायमिंग, ह्या गोष्टी काही अडचणी असतात, पण तरी देखील ज्या पद्धतीने तुम्ही पार्टिसिपेट झालेला आहात सगळ्या एकंदर टीचिंगमध्ये, एकंदरीत प्रेपरेशनमध्ये, आणि मोस्ट इम्पॉर्टंट टू प्रिपेअर युअर सेल्फ टू एक्सप्रेस युअर फेथ इन द चर्च अँड इन जीसस क्राइस्ट, विच वी हॅव ट्राईड टू टॉट यू, कन्व्हिन्स यू की हे आपल्या जीवनासाठी फार महत्त्वाचं आहे. आज तुम्ही केवळ दृढीकरण साक्रामेंट स्वीकारलेलं नाही, आणि या साक्रामेंटाद्वारे केवळ तुम्ही मॅरेजसाठी किंवा आणखीन जर धर्मगुरू किंवा धर्मभगिनी होण्यासाठी पूर्वतयारी एवढंच नाही आहे. यू हॅव बिकम अ सोल्जर फॉर क्राइस्ट फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स, की तुम्ही ख्रिस्ताचे सरदार जगामध्ये बनणार आहात. जे काही करिअर तुम्ही निवडाल, जो काही मार्ग तुम्ही निवडाल, तो योग्य जीवन मार्ग असावा आणि तो प्रभूला आवडणारा असावा. आणि म्हणून आज तुम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे. तुम्हाला जाणवलं? डिड यू फेल्ट एनिथिंग? डिड यू फील वाईल बिशप वॉज अनॉइंटिंग यू? काहीतरी तुम्हाला जाणवलं असेल, तुम्हाला स्पर्श जाणवला असेल. देर इज अ डिवाइन टच that you must have experienced, and you lived that divine experience in your life. So आम्ही सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून तुमचं अभिनंदन करतो. We congratulate you. प्रिय बंधू भगिनींनो, कुठल्याही कार्यक्रमाची तयारी असली त्यामागे कोणीतरी असतं, आणि या संपूर्ण साक्रामेंटाच्या तयारीमध्ये आम्ही सर्व फादर्स होतो. पण आम्हा सर्व फादरांमध्ये आणि सिस्टरांमध्ये ही जबाबदारी फादर स्टीफन मचाडो यांच्यावर दिलेली होती. वर्षभर सर्व विषय लावणं, त्यांचे वक्ते आणि त्यांना सगळं मार्गदर्शन करणं, त्यासाठी त्यांनी विशेष पुढाकार, आणि ह्या दिवसामध्ये तुमची सर्व प्रॅक्टिस, तयारी त्यांनी विशेष ही पुढाकार घेतलेला आहे. त्याबद्दल मी सर्व फादरांचे, फादर लेझली, फादर संजय, फादर स्टीफन आणि आपल्या तिन्ही कॉन्व्हेंटच्या सिस्टर्स, त्यांचं फार मोठं कोऑपरेशन आपल्याला असतं. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे ह्या मिसामध्ये सहभागी झालेले फादर निकोलस ऑफ SVD, आता SVD म्हणून मी त्यांनी विचारलं, सोसायटी ऑफ डिवाइन वर्ड, म्हटलं SVD डिवाइन वर्ड कसं आलं, तर वेरुम डॉमिनी म्हणजे देवाचा शब्द, डिवाइन वर्ड ही संस्था आपल्या गिरीजला इथे आहे, आणि ते आज ह्या मिसामध्ये सहभागी झालेले आहेत. थँक्यू फादर निकोलस फॉर बीइंग विथ अस अँड प्रेइंग फॉर आवर चिल्ड्रन. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या पॅरिशमधील दृढीकरण साक्रामेंटासाठी ॲनिमेटर्स आहेत, आणि हे वर्षभर दर रविवारी संध्याकाळी 4:30 4 वाजता हा वर्ग असतो दृढीकरणाचा, 4 ते 5. त्यानंतर मुलांच्या मिसाची तयारी, 5:30 मिसा, 6:30पर्यंत दर रविवारी हे ॲनिमेटर न चुकता आपल्या चर्च हॉलमध्ये मुलं येण्याच्या आधी ते तिथे हजर असतात. मी त्यांच्या सेवेबद्दल, त्यांच्या वेळेबद्दल देवाचे आभार मानतो आणि परमेश्वराचा आशीर्वाद त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियावरती मागतो. मी फादर स्टीफन यांना विनंती करतो की बिशपांद्वारे या आपल्या ॲनिमेटरला आपण छोटीशी प्रेमाची भेट देऊया. बिशपांना विनंती करतो. ग्रीनल परेरा पुढे यायचं आहे. ग्रीनल, हे फक्त आमच्या प्रेमाची छोटीशी भेट आहे. तुम्ही खूप त्यापेक्षा जास्त सेवा कार्य केलेलं आहे. साधना डायस, अर्सेला कोरिया, साधना डायस, अर्सेला कोरिया, रॉयल कोरिया, स्पेनी अथाईद, आणि सॅन्सिया अंड्रांडिस.
बिशपांना मी तिथेच थांबण्याची विनंती करतो. डिअर चिल्ड्रन, इफ यू रिमेंबर very first class I have told you there will be surprise for you on the day of confirmation, and today is a surprise. You all are good, you all have given good attendance, but there are 6 of you have given 100% attendance throughout the year. And we want to congratulate them. We call them in front of on the altar. Bishop will hand over a small gift. Megan Vaz. We also put our hands together, congratulate them. Gia Gonsalves. Waldin. Bryce. Aiden. And Ruwane. Thank you, Bishop. Last but not the least, great people, parents, mommy, daddy. Thank you so much for your cooperation, understanding, adjustment. तुम्ही जी केलेली आहे वर्षभर आणि तुमच्या मुलांप्रती तुम्ही जी प्रायोरिटी दर्शविलेली आहे त्याबद्दल तुम्ही सुद्धा कौतुकास पात्र आहात. मी तुम्हाला धन्यवाद देतो. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर आशीर्वाद मागतो. आज नव्याने पवित्र आत्मा तुमच्या घरामध्ये आलेला आहे, त्याद्वारे तुमच्या घरामध्ये अधिक प्रभूची शांती आणि कृपा असावी या प्रार्थना आणि शुभेच्छा व्यक्त करतो. थँक्यू गायन मंडळ, थँक्यू वेदीसेवक आणि ज्यांनी ह्या साक्रामेंतासाठी मदत केलेली आहे त्या सर्वांचे मी आभार मानतो. आता शेवटचं गीत झाल्यानंतर मग ग्रुप फोटो मुलांचा होईल. प्रिय बंधू भगिनीनो, आपले फादर्स ह्यांनी खूप मेहनत घेतली आहे तुम्हाला घडवण्यासाठी. त्यांना सहकार्य करणाऱ्या आपल्या तिन्ही कॉन्व्हेंटच्या सिस्टर्स आणि विशेष म्हणजे आपले जे ॲनिमेटर्स आहेत त्यांचे मी अभिनंदन करतो. मी 27 वर्ष धर्मगुरू आहे आणि 27 वर्ष मी दृढीकरणाचे वर्ग बघितलेले आहेत. मोस्ट गुड चिल्ड्रन बट चॅलेंजिंग चिल्ड्रन. ह्यांना घडवायचं असं बसवायचं सोपं नाही, पण तुम्ही ते निस्वार्थीपणे करत आहात. मी तुमचे खास अभिनंदन करतो, तुम्हाला धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. त्याचप्रमाणे जी नवीन बॅच सुरू होणार आहे त्यांची मुलंसुद्धा या मिसाला आलेले आहेत, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो. तुम्ही जे नव्याने जी बॅच सुरू होणार आहे ते शेवटचं गीत संपल्यानंतर तुमचा पहिला फोटो बिशपांबरोबर होईल. नंतर मग ज्यांचं दृढीकरण झालेलं आहे म्हणजे आपल्याला वर्षाच्या शेवटी पुढच्या वर्षी बघता येईल की ही जी मुलं आहेत त्यांची कशी तयारी सुरू झालेली आहे. आणि मी एक विसरलो, आजच्या साक्रामेंताचे मदरीन पदरीन माझे विल्यम सर ज्यांनी मला शिकवलेलं आहे माझ्या कॉलेजमध्ये, आणि प्रमिला, तुम्ही दोघांनी आज जी आमची ही विनंती तुम्ही मान्य केली आणि ह्या विधीमध्ये तुम्ही ह्या मुलांना आशीर्वाद दिलेला प्रार्थना केली, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. थँक्यू. गॉड ब्लेस यू. जी नवी बॅच आहे त्या मुलांनी पटकन वेदीसमोर यायचं आहे. जी नवीन मुलं आली आहेत त्यांनी पटकन, जी ह्या वर्षी नवीन बॅच सुरू होणार आहे त्यांनी पटकन यायचं आहे.